तर तुम्हाला सुद्धा गरमागरम पोळी सोबत गरमागरम बटाट्याचा काचऱ्या खायला आवडतो का? आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला तुम्हाला रेसिपी दाखवते. एकदम इझी रेसिपी आहे, पटकन बनवून रेडी होते. तर सर्वात अगोदर इथे बटाट्यांना मी कापून घेतलेला आहे, स्लाइस करून घेतलेले आहेत बारीक बारीक, व्यवस्थित वॉश करून सुद्धा घेतलेला आहे. आता त्यातलं पाणी काढून घेऊयात आणि त्यानंतर इथे मी सगळे मसाले ऍड केलेले आहेत. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरता इथे मीठ टाकलेला आहे आणि अर्धा चमचा इथे तांदळाचं पीठ ऍड केलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही तर स्किप करू शकतात. आणि मग सर्व मसाल्यांना मी व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण याला साईडला ठेवून देऊयात. तोवर आपण गॅसवर तवा ठेवून घेऊयात आणि गॅस ऑन करून घेऊयात. तवा मस्तपैकी गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम झाला की लगेच त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालून घेऊयात. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालू आणि हिंग घातल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये आपण जिरे सुद्धा घालून घेऊयात. जिरे तडतडलं की इथे बटाटा आपण जो मिक्स करून ठेवलेला आहे त्याला मस्तपैकी असं घालून घेऊया तव्यावरती आणि कालथ्याने आपण व्यवस्थित असं त्याला अलटी पलटी करून घेऊया, जेणेकरून मसाला त्याला व्यवस्थित लागला जाईल. तुम्ही पाहू शकता मस्त अशी कुरकुरीत बटाट्याची काचरा बनवून रेडी होतो. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा, एकदम सोपी रेसिपी आहे. आता 2 मिनिटं झाकण ठेवून याला वाफेवर शिजवून देऊया. तुम्ही पाहू शकता 2 मिनिटं झालेले आहेत आणि बटाट्याचा काचरा आपला रेडी झालेला आहे. आता ह्याला परत एकदा वरती खालती करून घेऊयात. एकदम कुरकुरीत असा बटाट्याचा काचरा बनवून रेडी होतो. एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम इझी आहे. तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा, तुम्हाला आवडेलच. असा आहे हा बटाट्याचा काचरा. अगर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करा.